एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, सच्चिदानंद नारायण बाबान की जय, सच्चिदानंद माने बाबान की जय, सच्चिदानंद नाना बाबान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, केरोबा महाराज की जय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 1. तरी अवधान एक वेळा तू देजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रश्न उत्तर मुघल माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तरी अवधान एक वेळा देजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. सांगायचं तात्पर्य आज 46 वर्ष झाले. आज आपल्या आजोबांची पुण्यतिथी. आत्ताच भाऊंनी विषय घेतला नाही का. किती भाग्याचे आहात. मला वाटत नाही तुम्ही केरोबाबा पाहिले असतील, पण मी भाग्याची बरं का. मी बघितले केरोबाबांना. हा, केरोबाबा बंडोबाबा आमच्या घरी असायचे. आमच्या गावामध्ये एक महिना आपला सप्ताह असायचा बघा गावामध्ये. मी बरेच वेळा विषय सांगितलेला आहे केरोबाबांचा. 6 महिन्यामध्ये आमच्या इथे ते काका फटाटे त्यांच्या हॉटेलमध्ये 1 महिना हॉटेल बंद असायचं आणि केरोबाबांचा सत्संग असायचा. त्यावेळेस मी 7-8 वर्षाची असेल, फार लहान होते. पण बाबांच्या आणि आमच्या आजी त्यांच्यावरून कार्यक्रमाला जायची. बाबांच्या शेजारी बसायची, केरोबाबांच्या शेजारी बसायची. हेतू एकटाच होता का बाबांच्या गळ्यात हार माझ्या गळ्यात पडावा, बाकी काय अपेक्षा नव्हती. संत कृपा झाली. खरंच राजा काय सांगायचं आता त्या महात्म्याचं वर्णन. केरोबाबा मी बघितले, आठवतात मला चांगले. बघा त्या महात्म्याचे किती पुण्य आहे. त्यांचे पुण्य आज आपल्याला फळायला आले. पुण्य फळायला बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा गावलो सन्मुक्तो कैसा आणि संत चरण पावलो. राजाओ, संत चरण पावायला अनादिकालाचं भाग्य लागतं. हा जो महाबोध आहे नाही का, हे तत्वज्ञान आहे. पूर्ण संस्कृताचा पूर्ण अभ्यासाचा दासकदूरचा तोची जाणे. त्याला पूर्ण गणित पुण्य लागती. त्याशिवाय आपल्याला अमोल पुनीचं ते नाम प्राप्त होत नाही. चांगले चांगले बाबा सांगायचे, भेंड्या कातरी केले रावणासारखे नाही का. त्यांना कळला नाही विषय, त्यांना विषय कळला नाही. पण आपण भाग्याचे आहोत. किती भाग्य आहे आपले. बाबा सांग बाबांचे वाक्य असायचे. माझे पुढे अरविंद भाऊ बसले, माझे वसंत भाऊ आहे, माझे भाऊ सगळे बसलेले, खंडे भाऊ आहेत बघा, मोठे भाऊ. अरे बाबा किती भाग्याचे. बाबा सांगायचे, अरे राजा हो तुम्ही लय भाग्याचे रे. तुम्ही सोन्याहून पिवळे, तसे आहात तुम्ही सोन्याहून पिवळे. पण सांगणारे कोणी गैरहजेरी ना. त्यांनी काय सांगायचं, जगाला काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं. आता सगळंच घोटाळा आहे. इथून तिथून इथून तिथून घोटाळा आहे. जे तत्व आहे ना, अनादिकालाचं ते तत्व आहे. ते तत्व सांगणारे हातावर मोजणे इतके राहिले. अरे तर ह्या संतांना तर लय उताला हो, लय उताला. कुठं नाही संत. अरे बघ संत कोणाला म्हणायचं. उघडी पराक्रम सद्गुरूची मूर्ती, पूर्वीची आरती शिष्यांची. त्या शिष्य सद्गुरूंनी जे आपणाशी ठेवावे, इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे. आता शहाणे करून नाही सोडती, जवळ ठेवत्या जवळ. कारण मग त्यांच्या पार्टीत जातो काही नको. भीती वाटते ना आम्हाला. त्यांच्या पार्टीत गेला तर आमचं कमी होईल ना. आमचं कमी होईल राजा हो. माझ्या बाबांनी नाही तसं केलं. तसं नाही केलं त्यांनी. त्यांनी काय सेवितो आरस वाटितो अनेका या रे होऊ नका रान भरी. माझ्या बाबांनी एकच केलं. त्यांनी काय जो रस सेवन केला ना तो सगळ्यांना तोच दिला. तर वेगळा दिला. आम्हाला त्यांनी कोणचा रस दिला, हापूस आंब्याचा. तुम्हाला कोणचा दिला, लिंबाचा, कडू लिंबाचा दिला का. नाही ना, त्यांनी सुद्धा तोच रस दिला. रसाचे प्रकार लय आहे नाही का. सेवितो रस वाटितो अनिता. मग काय वाटलं त्यांनी, काय वाटलं त्यांनी. अनादिकालाचं तत्व आहे बाबा सांगायचे. बाबा परमार्थ लय सोपं आहे. किती सोपं आहे, लय सोपं आहे. पण करील त्याला. तुका म्हणे सोपे आहे सर्वनी, पण कोण पाहिजे आला याडा. कोण पाहिजे. तुका म्हणे सोपं आहे सर्वनी, शहाणा तो ध्वनी घेतो येथे. येथे म्हणजे इथे बर का. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे आणि वेडे गाबड्यांचे. कुणी यावं का आता डोंबोलीत काही आहे नाही का. लोक नाही का एवढेच आहेत का. नाही ना, जातवान पाहिजे. तुका
तुकाराम काय तुकाराम बाबा काय सांगतात, अनुभव आले अंगी त्या जगात देत असेल. काय अनुभव आला त्यांना, अनुभव काय आला बाबाच्या तज्ञाकडून, काय अनुभव आला नाही का. अरे बाबांना त्या आता चांगला विचार केला तर बघा, ज्यावेळेस गुरु करायचे होते ना, रामाला कुठं जावं लागलं, कृष्णाला कुठं जावं लागलं, त्यांच्या गुरुच्या घरी जावं लागलं. 12 वर्ष तपश्चर्या केली. तू मला सांगा गोटीला किती जण येऊन बसले होते गोटवर घरवर, बाबांच्या घरी किती जण येऊन बसले होते गुरु करायला. ते आले होते आपल्याकडं. येतो हिताचा कळवळा, जीव कुठे चिडचिडा, हिताचा कळवळा येत होता. बाबा हो घ्या ना, घ्या, लय सोपं आहे रे, घ्या रे, घ्या ना तुम्ही घ्या. अरे याच्यासाठी आलो, जन्माला आलो कशासाठी, याच्यासाठी आलो, पण आपल्या जन्माचा उद्धार करून घ्या. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. पण चित्ताचं समाधान कशाने होईल. अनादिकाल ते नाम पैगा बरवे, जरी वरी हाती आणावे परी संता बाजे सर्वस्वेशी. माऊली सांगतात, तू एकच वेळा माझ्या वळण्याकडे लक्ष दिलं तर तू सर्व सुखाला प्राप्त होईल. सर्व सुखाच्या ते त्या सुखा कारणे देव वेडावला, हर्या वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. राजा हो, त्या देवाला सुद्धा वेळ लागलो होतो. कोणाच्या घरात राहायचं वरी, संतांच्या संगती, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळा श्रीपती येण्याचे पंथे. मग कोणतं पंथ, माऊली सांगतात बघा काय सांगतात, हे मतीचे स्तव झाले परी त्या म्या नाही केले, ऐसे जैने जाणितले तो सुटला का गुतला. काय नेमकं सुटला का गुतला, हे माझ्या मी करून सुद्धा ते म्हणतात हे मी केलेलं नाही, आपण काही करीतच नाही. तरी माझे एवढे शिष्य, मी त्याचा गुरु. अरे गुरु कोणाला म्हणायचं. माझे बाबा सांगायचे बघा, आम्ही आळंदीला जायचो ना त्यावेळेस कार्यक्रम आपल्या आश्रमामध्ये, त्यावेळेस तेवढा मोठा काय आश्रम नव्हता. बाबा कशावर बसायचे, अंडे भाऊला त्यांना सगळ्यांना माहिती, कशावर बाबा बसायचे. जागेची लेवल सुद्धा नसायची नाही का. पहिल्या वेळेस जेव्हा जागा घेतली ना आपल्या आश्रमाची, त्यावेळेस असं काय होतं, शेती होती आणि तिथं भात लावलेलं नुकतंच काढलेलं ते भात शेती, त्याला ते घसकट आणि त्याच्यावर बाबा पोतं टाकून बसायचे बरं का. आणि कोणी जर आलं ना बाबा, मी ते विचारायचे असे, बाबा तुमचे किती शिष्य, बाबा म्हणे मला कोणी शिष्य नाही, मी कोणाचा नाही, मला कोणी शिष्य नाही, मी कोणाचा गुरु. आता जर एखाद्या महत्वाला विचारलं ना, हो आम्हाला तारीख पाहिजे, तेव्हा माझी डायरी कधीच भरली. अरे माझ्या बाबांनी एवढं केलं तरी ते म्हणायचे मी कोणाचा गुरु, माझे कोणी शिष्य नाही. पण आता आम्हाला एवढा कोणत्या कृपेने आलो, जेवढं आपण उदांड झालो, मातलो, कोणामुळे झालं, त्या महात्म्यामुळे ना, त्यांच्यामुळे झाले. अरे त्यांनी हाडाचं पाणी केलं, हाडाचं रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढा केले, दिव्याची वाद केली, आपल्याला परमार्थ सोपे वाद सांगितला. ज्यावेळेस बाबा होते ना यात, त्यावेळेस बाबांनी किती कष्ट केले. आपण खूप भाग्याचे आहोत. आम्हाला इथं यायचं असं आम्ही फोन करतो, भाऊ इथं यायचं आलो आम्हाला घ्यायला या. आम्ही 10 किलोमीटर जायचो आणि तिथं कार्यक्रम करायचो. बाबा मला ते एक वेळेस आठवतो बघा, माझ्या हा गाडगे बाबा आहेत अजून. 10 किलोमीटर आम्ही त्या रानमाळ्याच्या तिकडे कार्यक्रमाला गेलो होतो. आमचे गाडगे बाबा पण होते. आणि ज्यावेळेस आम्ही गाडगे बाबांच्या घरी गेलो, आबा होते देशमुख आबा, जेवण खाऊन झालं, बाबांचा कार्यक्रम होता रानमाळ्याला आणि जायचं होतं तिकडे. तर जायला सोयच नाही, जायचं कसं, आता काय करायचं, बराच वेळ झाला आणि आता जायचं कसं, सगळ्यांना विचार पडला. पण देशमुख आबा होते, ते म्हटले बाबा कसं काय जायचं. गाडगे बाबा म्हणतात, बाबा बैल आहे, गाडी आहे, पण चालवणार कोणीच नाही. आबा म्हटले मला गाडी चालवता येते. आबांनी गाडी चालवली, मोठे बाबा आणि घाडगे बाबा 10 किलोमीटर पायी गेले. आणि आमचे बाबा, मी आई साहेब होता त्यावेळेस, आम्ही गाडीमध्ये बसून गेलो. 10 किलोमीटर जाऊन बाबांनी तिथे कार्यक्रम केला. संध्याकाळ झाली, दिवाबत्तीची वेळ झाली, नुकताच हरिपाठ चालू होता. एका खोलीमध्ये बाबांना बसवलं, दिवा लावला होता, खेडगाव होतं आणि बाबांचं कीर्तन संध्याकाळी होतं 9 ते 11. तर मग आता काय करायचं, बाबा पाय सोडत बसले. म्हटलं बाबा द्या मी थोडं पाय आणलं. नको बाई म्हटले, नको मी
नको काही नको, मला काही नाही झालं. 9 ते 11 बाबांनी कीर्तन केलं राजा हो. कशासाठी हो, कोणासाठी? हा, कोणासाठी? आपल्यासाठी एवढा जे त्यांनी झिजवला. आपण खूप भाग्याचे आहोत. आपल्याला काही काही आता चांगला विचार केला ना, काही काही संत सुद्धा, महात्मे सुद्धा संतांचं म्हणजे परीक्षा घ्यायला निघाले हो. परीक्षा घेतात संतांची, बर का. एक व्यक्ती दृष्टांत बघा, रामदास स्वामी होते. रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य, एक शिष्य त्यांचे ब्राह्मण जातीचे होते. एक वेळचा प्रसंग असा घडून आला. ते ब्राह्मण होते, त्यांनी लई स्वामींची कीर्ती ऐकली होती. स्वामी एवढे महान आहे, असे तसे त्यांचा खूप अनुभव बोलले, त्यांची एवढी पावर आहे म्हटले, जे बोलतं ते घडतं. संतांच्या वाक्यामध्ये असतं, बाबा सांगायचे बाबा नाही का, बाबा बोलत होते घडत होतं ना. बाबा जे बोलत होते ते आता अनुभव येतं का नाही? मला ते येतं बाबा. बाबा जे बोलत होते ना ते अनुभव आता यायला लागलं. ते होते तेव्हा नव्हतं कळत, पण आता कळायला लागलं. बाबा कोण? बाबा सांगायचे, बाई गेठ्यामुळं वांगा कवा का मिळत. कोणामुळं कोण? कोणामुळं कोण? तू बाजारात गेले, त्या बाईला सांगितलं, बाई गेट काढ वांग्याचे, तुझ्या बापान ठेवले का म्हणा. हा, अरे कोणामुळं कोण? ते कोणाला सांगत होते? चांगला विचार केला तर आपल्यालाच बोध करत होते. आम्हाला वाटते तुम्ही त्यांना सांग, त्यांना सांगायचं, त्यांना काय गरज आहे? आई पोराला म्हणते, बाळ्या उन्हात नको मरू, सावलीत मर. तिथं सांगण्यात येतो काय असतो, बाळ्यांनी मराव म्हणून ती बोलते का? येतो हिताचा कळवाळा. आईला काय असतं, कळवला असतो म्हणून ती सांगते, बाळ्या सावलीत मर, उन्हात नको मरू, सावलीत मर. मरायचं मरू दे तिथं, काय फरक पडतो? पण नाही ना, त्याचं बोलणं कळवळ्याचं असतं राजा हो. तसं महात्म्याचं बोलणं कळवळ्याचं असतं. बघा, रामदास स्वामींची परीक्षा घ्यायची ठरवली. रात्रीने ब्राह्मण होता, त्यांनी लय ऐकलं होतं स्वामींविषयी. म्हटलं आता एक वेळेनं यांची ना आपण परीक्षा घ्यावी. जाऊ म्हटले, बघायचं. तो खेळला बाबा राहतात म्हणले, तर गेला बाबा तो. पण जाताना त्याला दोन जरा मुक्काम पडले. एका शेतामध्ये गेला, ब्राह्मण होता, त्याच्याबरोबर थोडे तांदूळ भात शिजवायला भांड बरोबर होतं. कारण ते पहिले ब्राह्मण होते ना, ते कोणाच्या घरचं खात नव्हते. तशात एक ब्राह्मण आपले होऊन गेले बरं का. ते सुद्धा असं करत होते, कारण माझ्या घरचा मला अनुभव आहे, मी सांगते. तर ते आमच्या भाऊला माहित असेल, वसंत भाऊला. तर ते ब्राह्मण कोणाच्या म्हणजे आम्ही भिक्षुक ब्राह्मण आहे, आम्ही कोणाच्या हातचं खात नाही. ठीक आहे म्हणले, गेले बघ. जाताना त्यांच्यावर थोडे तांदूळ होते, एक भात शिजवायला थोडं पातील होतं. गेले, एका झाडाखाली बसले, 2-4 एवढे दगडाची चूल केली आणि त्या चुलीमध्ये घाल्या 2-4 अशा लाकडाच्या आणले सोडून. चूल पेटवल्यानंतर तांदूळ भात शिजायला ठेवला. भात शिजत आला आणि शिजत आल्यानंतर भाताचं भांड थोडं शिरपं झालं. पडल्यानंतर भात खाली सांडला. तेवढं ते कुत्रे आलं, त्या भाताला स्पर्श केला. भाताला स्पर्श केल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर म्हणे, आता कसं खावा, आता भूक तर लई लागली, इथं तर दुसरं काहीच नाही, पाव वडा नाही काहीच नाही, आता खायचं काय, भूक तर भरपूर लागली. त्याने विचार केला, इकडे तिकडे बघितलं, म्हटलं कोणी नाही बघत मला. भात खाऊन घेतला, झालं भात खाल्ला, डोळीमध्ये आपलं भांडं बिंड ठेवलं, गेला रामदास स्वामीकडे. गेल्यानंतर स्वामी बसले होते बाहेर. बसल्यानंतर दर्शन घेतलं. आम्ही चुकवून आलो, आम्ही ब्राह्मण आहोत, भिक्षुक आहोत सांगितलं त्यांनी. बसा म्हटले. रामदास स्वामी होते ते, बसा म्हटले. बसले बाबा. बसल्यानंतर आता तुम्ही कोणाचं म्हणे, आम्ही कोणाच्या हातचं खात नाही. दुसऱ्या दिवशी रामदास स्वामींनी सगळ्यांना गावकऱ्यांना सांगितलं, जे भिक्षुक ब्राह्मण असेल ना त्यांना बोलून स्वयंपाक बनवायचे. म्हणजे हे ब्राह्मण कोण? ज्योत. ठीक आहे म्हणले. सगळे गावातले भिक्षुक ब्राह्मण बोलवले, जेवण तयार केलं आणि पंक्ती जेवायला बसल्यानंतर रामदास स्वामींनी काय केलं, म्हटलं आता स्वयंपाक तर त्यांनी केला, पण तूप वाढायला काय हरकत आहे आपल्याला? तूप वाढाय काय ते हे नाही, खरकट नाही, तूप नाही का, तूप वाढायला काय हरकत नाही. म्हणून त्यांनी तुपाचं भांडं घेतलं, पंक्तीमध्ये तूप वाढलं. तर वाढल्यानंतर या ब्राह्मणाला पण वाढल्यानंतर त्याला राग आला, खूप राग आला त्याला. तो म्हटला, मला कोणाच्या हातचं चालत नाही, ब्राह्मणाचं ते भिक्षुक ब्राह्मण पाहिजे, मुंज वगैरे झाली ती त्यांची, असे पाहिजे, त्यांच्याच हातचं मी खातो, बाकी त्यांच्या हातचं काही मी खात नाही. त्याला मोठा राग आला. तो रामदास स्वामींना शिवाय द्यायला लागला, बोलायला लागल्यानंतर स्वामी होते ते बाजूला बसले आणि त्यांना खूप रडायला लागल्यानंतर त्यांची शिष्य मंडळी होती ना, ते त्यांच्याजवळ
गेले. म्हटले बाबा काय झालं, का तुम्ही रडता, त्याच्यासाठी रडता, काय झालं तुम्हाला. म्हटले मला काहीच झालं नाही बाबा. म्हणे मला एकच वाईट वाटतं म्हणे, कुत्र्याने स्पर्श केलेला भात चालतो, पण मी पाडलेलं तूप काही चालत नाही. मी तूप वाढलं तर त्याला एवढा राग आला, कुत्र्याने भात स्पर्श केला तो चालला याला नाही का, तो त्याचे डोळे उघडले राजाभाऊ. मग रामदास स्वामीचा शरण गेला आणि महातात्व बोध प्राप्त करून घेतला राजाभाऊ. संत काय करतात, आधी परीक्षा बघतात, नंतर त्यांना महावाक्याचा बोध प्राप्त करून देतात. तसं माझ्या बाबांनी काय केलं, बाबा सांगायचे काय केलं, बाबा हे असे तसे विनारे खाणे. बाबा म्हणतात जाऊ द्या, किती खाल्लं असेल, 15-20 बोकडे खाल्ले असेल, एवढं याचं थोडं नाही खायचं खाल्ली काय नाही ना, 15-20 बोकडे खाल्ले असेल, 2-4 वेळेला दारू घेतले असेल, याच्या पलीकडे काही जास्त खाल्लं नाही. वल्ल्या पळ्यासारखं तर नाही एवढं केलं. त्यांनी किती पाप केलं होतं. आणि ज्या वेळेस नारद महोत्सवाची गाठ पडली आणि काय केलं, होळ्याची कीर्ती वाढली गण, केले रामायण रामाआधी. किती आधी, राम जन्माच्या आधी किती वर्ष, 12 वर्ष ना, 10 वर्ष कमी 2 10,000 वर्ष बघा, 10,000 वर्ष एवढं रामायण त्यांनी राम जन्माच्या आधी केलं. पण रामाला ज्या वेळेस राम जन्माला रामायण लिहून ठेवलं, पण त्यावेळेचा प्रसंग असा, दशरथ राजाच्या पोटी संतान नव्हतं ना. दशरथ राजाला त्यावेळेस शिकारीला गेले असताना कोणाला बाण लागला होता, श्रावण बाळाला. श्रावण बाळाचं मी म्हणजे शॉर्टकट घेते कारण आता महात्मे लोक आले, त्यांना मी थोडा चान्स द्यायला पाहिजे. असं आहे आम्हाला नाही, आम्हाला ऐकायची अपेक्षा आहे ना. आमचं आळंदीचं थोडं राहिले, तुम्हाला त्याच थोडं सांगितलं. तर त्यावेळेस दशरथ राजा शिकारीला गेले असताना श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी शाप दिला. की म्हटले त्या श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर श्रावण बाळ असं हे झाला, तरमळायला लागला. पण आई बापांना पाणी द्यायचं होतं, काय करावं, पाण्याची भरून आणली कावड, पण तिथं आई बाप पाण्यातून तळमळत होते. श्रावण बाळ पाण्याचं भांड घेऊन गेल्यानंतर आई बापांना पाणी देण्यासाठी गेल्यानंतर विचारायला लागली, बाळा काय झालं, बोलत का नाही, बाळा बोलत का नाही. पण श्रावण बाळ बोलण्याची आवश्यक नसल्यामुळं त्यांना बोलता येईना, काय करावं. आणि मग असं करतात त्यांनी श्रावण बाळांना सांगितलं, राजा एकच कर म्हणे, माझे आई बाप म्हणे पाणी वाचून तळमळत आहे, तू एकच कर, माझं नाव न सांगता फक्त त्यांना पाणी तू पाच. तिथं गेल्यानंतर दशरथ राजे पाण्याची घागर घेऊन गेले आणि विचारतात, पण ते श्रावण बाळ नाही, कोण होते, दशरथ राजे होते. आणि ते काय बोले ना त्या आईला विचार पडला, तर बाळा का बरं बोलत नाही. मग त्यांनी सांगितलं, आई साहेब क्षमा करा म्हटले, माझ्या बाळाने तुम्हाला, माझ्या पाण्याने तुमच्या बाळाचा प्राण घेतला म्हटले, पण आता हे पाणी मी तुमच्यासाठी आणलं, हे ग्रहण करा. आई बापांनी शाप दिला. म्हटले बाबा आम्हाला पाणी नको म्हटले, आमचा एकुलता एकच पुत्र होता, तो तुझ्या बाण्याने घायल झाला आणि तो पुत्र माझा पुत्र गेला, पण आम्हाला सुद्धा पाणी नको. पाणी त्यांनी स्पर्श केला नाही, पण जाताना मात्र एक शाप दिला. म्हटले आम्ही पुत्र शोकाने मेलो, तसं तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील, तुला सुद्धा पुत्राचं सुख लाभणार नाही. बघा त्यावेळेस राम वनवासात गेले असताना दशरथ राजा सुद्धा पुत्र शोकानेच गेले नाही का. मग त्यावेळेस ते विचार केला, त्यावेळेस ते बोलत होते महात्मे, ते खरं होत होतं. तसं माझे बाबा सुद्धा बोलत होते ना, ते खरं होत होतं. 101% बाबांना बघितलं ना, अरे बाबांची मूर्ती अशी होती, उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वीची आरती शिष्यांच्या. त्यांनी काय केलं राजा, त्यांच्या सारखं आपल्याला केलं नाही का. आता चांगला विचार केला, आमच्या तिकडं ना इथं बसायला बायकांना अधिकार नाही म्हणता, इथं बायकांनी बसू नये, ही नारदाची गादी आहे. तू कुठून आला जेव्हा इंदिरा गांधींनी राज्य केलं तेव्हा तू कुठं होता. त्यांच्या राज्यात तू प्रवेश केलाच ना, तर निघून गेलता कुठं, युपीला कुठं, ते भारत सोडून गेला होता काय. अरे नाही ना, अरे माझ्या बापाने सोपं करून ठेवलं, लय सोपं परमात्मा आहे. एवढं वाक्य आपल्याला हे वाक्याचा बोध प्राप्त झाला ना, आपण भाग्याचे आहोत, खरंच लय भाग्याचे. असे संत मिळाले आपल्याला. एक वेळचा प्रसंग बघा, यावेळेस महात्मे होऊन गेले, पण त्यांचे गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्याची कीर्ती जगामाजी. त्यांच्या कीर्ती
आज आपण बंडोबाबांची पुण्यतिथी करतो नाही का विठ्ठलवाडीला, हिरोबाबांची पुण्यतिथी करतो आपण इथं आजदे गावामध्ये. आपल्या बाबांची पुण्यतिथी होती, सगळ्यांच्या पुण्यतिथ्या होतात. मला सांगा यांच्या पुण्यतिथ्या का होतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्टांची परोपकारी. त्यांनी देव कष्ट केलं. कोणासाठी कष्ट विला? आपल्यासाठी केला, म्हणून त्यांच्या पुण्यतिथी होतात. आपल्या नाही होणार हो, आपण काही करीतच नाही ना. आपलं कोण करीत? आपल्या श्राद्धाला कोण येतं कधी? कारण आपण तसं केलंच नाही ना. त्यांनी आधी केले मग सांगितलंय नाही का. तुकाराम बाबांचा विचार केला तर बघा, संत ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस ओळखू येत. सांगा, तुकाराम बाबा जर ओळखले असते तर गाडवावर त्यांची झेंड काढली असती का? नसती काढली ना. संतांची सुद्धा परीक्षा घेत होते लोक. खरंच तुकाराम महाराजांना एवढा महाभाव सांगतात, यांना महाभाव कळला का? तो मीराबाई राजाची पोरगी होती ना. बापाला कळायला पटत नव्हता विषय, तिला सुद्धा विष प्यायला लावलं. परीक्षा घेतली का नाही? तुकाराम बाबांची परीक्षा घेतली, सगळ्या महात्म्यांची परीक्षा घेतली. कोणाची परीक्षा नाही घेतली? माझ्या बाबांची सुद्धा काय गावकऱ्यांनी कमी नाही परीक्षा घेतली. काही परीक्षा घेतली, पण खरंच सत्यात राहणारे, सत्याला कधी उशिरा का होईना, सत्याला उशिरा का होईना जे असतो तसं बघा. चांगला विचार केला बाबा. या महात्म्याची कृपा आपल्यावर आहे, त्यांचा आपल्या डोक्यावर हात आहे. मी सांगत नाही बघा. एक वेळचा प्रसंग, बाबा सांगायचे, अरे बाबा सांगायचे नाही, बाबा सांगत होते. ते काय बाबा काय सांगत होते, आपण काय सांगत होतो सांगतो नाही. बाबा म्हणायचे नावा सांगे, तू काय सांगे नगदे, तू काय म्हणे, तुझं सांग, आमचं जाऊ दे, आता तुझं सांग, तुला काय सांगायचंय ते. पण संतांची परीक्षा पाहतात. एक वेळचा प्रसंग बघा. पंढरपूरमध्ये नळवरायाच्याकडे राहत होते आणि ते बघा संत होते आणि ते त्यांचा भाजीपाल्याचा धंदा करत होते. भाजीपाला लावायचा, वेल लावायचे, हे लावायचे. पण एका गावामध्ये एक असा त्यांना भेटला, कोणाचं संतांचं कोणाला पावत नाही, त्यांच्याकडे काहीतरी त्यांच्यासाठी विपरीत काहीतरी घडावं, त्यांना कोणी संत म्हणू नये अशी काही भावना लय असते. अहो, संतांना काही बात लावणार आहे. त्यांनी विचार केला. एक वेळेस गेला तो, म्हटलं बाबा हे बी घ्या म्हणले, भोपळ्याचं बी आहे म्हणले, हे भोपळे लाव म्हणे, तुम्ही वेल लावता ना, भोपळे लाव म्हणे, चांगलं बी म्हणे. आता घेतलं, महाग होते ते, घेतलं ते बी लावलं बा. लावल्यानंतर असा इतका वेल झाला, तो भरपूर वेल झाला, त्याला भरपूर भोपळे, इतके भोपळे लावले का भरपूर भोपळे लागल्यानंतर ते भोपळे काढले ना, असे मोठे भोपळे काढल्यानंतर त्याच्यामधून भोपळ्याचं बी नाही निघालं, त्याच्यामध्ये गहू निघाले. ते पण गहू असे नव्हते रेशनचे, शिवर गहू निघाले, शिवर एक नंबर अख्खे गहू निघाले. रातची रात झाली आणि हा निरोप त्या गावातल्या राजाला कळल्यानंतर त्याला आश्चर्य वाटले. अरे म्हटले, त्यांनी दिले ना भोपळ्याचं बी, तो तर आश्चर्यचकित झाला. म्हटलं अरे मी तर कडू भोपळ्याचं बी दिलं होतं, भोपळ्यामध्ये गहू कसे आले? त्याला विचार पडला आणि विचार पडल्यानंतर त्यांनी राजाकडे तक्रार केल्यानंतर राजाने शिपाई पाठवले. पण शिपाई कसे पाठवले? नुसतेच नाही पाठवले बरे का, हत्यारबंद पाठवले, हत्यारबंद. आणि म्हणे जा त्यांना घेऊन या म्हणे माझ्याकडे. आल्यानंतर राजाकडे गेला आणि म्हटले का हो, तुम्ही काय लोकांना फसवायला निघाले काय? म्हणे फसवायला निघाले म्हणे, तुम्ही भोपळे लावले, भोपळ्यामध्ये गहू कसे निघाले? ते म्हणले भगवंताची कृपा, देव काय करीत नाही, त्यांनी एवढी जगाची उत्पत्ती केली, तो काय करू शकणार नाही? सगळं काय करू शकतो, त्याच्या हातात आहे सगळं. चाले सत्य शरीर होण्याचे सत्य, कोण बोलवी तो हरिविन, देखवे ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका. भजन म्हणजे काय? टाळ वाजवणं म्हणजे भजन नाही. आम्ही त्यालाच भजन म्हणतो. भजन कशाला म्हणतात? भजन कशाला म्हणतात? चांगला विषय आणि प्रयोजन समजून घ्या. महात्मे आहेत बसलेले, त्यांच्या मांडीला लावून बसणारे माझे तुकाराम बाबा आहे. तुकाराम बाबा इथे आहे, माझे वचन भाऊ आहे, इकडे भाऊ बसले आणि भाऊ सगळे बसले आहेत राजावर. भजन चांगलं समजून घ्या. भजन कशाला म्हणतात? तर ते गेल्यानंतर त्या राजाने सांगितलं, म्हटले काय रे तू? म्हटले जगाला फसवायला निघाला की काय? म्हटले भोपळे लावले आणि त्याच्यामध्ये गहू निघाले, हे कसं काय? ते म्हटले बाबा देवाची कृपा, भगवंत काय करू शकत नाही. म्हणले सगळं
त्यांच्या हातात आहे. त्यांनी चक्र फिरवलं का सगळं होतं, काही नाही, त्याला वेळ लागत नाही. म्हटलं आता मी तुम्हाला जेवण वाढणार आहे, माझा आग्रह आहे, तुम्ही माझ्या घरी जेवण केलं पाहिजे. ठीक आहे म्हणले. आता नावेला जाऊन बसले, ताट भरून आणलं समोर, जेवणाचं पाठी पक्वान्नाचं ताट ठेवलं, ताटावर झाकण ठेवलं. ठेवल्यानंतर त्यांनी भगवंताचं चिंतन केलं. चिंतन केल्यानंतर ताटातलं झाकण उघडलं जेवण्यासाठी, तर काय निघालं त्याच्यामध्ये? तुळशी हार, फुलं, माळा, तुळशीच्या माळा. अरे देव काय करत नाही, देव सगळं काय करतो, फक्त आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे. विश्वास करी स्वामीवारी सत्ता. राजा, देव सगळं काही करतो. आता विचार केला चांगला, माझ्या बाबांना घरामध्ये काही राहायला नको होतं का? पण जगासाठी नाही एवढं केलं त्यांनी. कुठं गेले नाही बाबा? अहो स्वतःसाठी नाही. ज्यावेळेस आम्ही जायचो ना, बाबांनी लय कष्ट केलं. ज्यावेळेला तुमच्या मुंबईसारखं कधी भेटत नव्हतं बाबांना. अशा भाकरी चुरून खाल्ल्या पाण्यामध्ये भाकरी चुरून खाल्ल्या राजा, बरं का? आता लय बोलणारे लय टिमकीचे, त्यांना माझ्या पुढे या म्हणा, सांगा कुठं कुठं खाल्ल्या. मला माहिती, मी बी होते त्या पंक्तीला. आता लय तुम्ही वर नाक करून बोलते ना, तर माझ्या बाबांच्या वेळेस काय केलं तुम्ही? आता तुम्हाला लागतं काय? फोन करून जेवायला सांगता, आम्ही तुमच्या घरी जेवायला येतो. बाबा होते का पंक्तीतला आणून वाढायचे? लाज वाटायला पाहिजे. महात्म्यासाठी आपण काय केलं, त्यांनी आपल्यासाठी काय केलं? राजा चांगला विचार केला तर महात्मे भेटले, त्यांनी त्यांच्यासाठी काही नाही केलं, आपल्यासाठी केलं. म्हणून आज आपण इथे गादीवर आहे. नारदाची गादी त्यांनी आपल्यासाठी प्रगट करून दिली, आपल्यासाठी प्राप्त करून दिली. नाही तर ह्या गादीवर बायकांना बसायचा म्हणे अधिकार नाही. अरे नद्या, तुझ्यामध्ये आत्मा, आमच्यामध्ये काय आत्मे आहे काय? कुठून आला तू? आला कुठून, जायचं कुठे? महात्म्याने एकच केलं, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेची करणे आम्हा काम. वीज वाढवावे नाम वाढवलं त्यांनी, बाकी काही केलं नाही. स्वतःसाठी करायचं असतं तर आज एकच पात्र सोन्याचं असतं. तेव्हा सोन्याला एवढा भाव नव्हता. तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही काय दिलं नसतं काय? त्यांना ते करायचं नव्हतं, फक्त एकच करायचं. उत्तर आलो तीन जना. म्हणून क्षणोक्षणी याची करावा विचार, क्षणोक्षणी याची करावा विचार. करावया भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो का सावधान केलं. बाबा हो, आपला जन्म आत्मा मिळाला ना, लय भाग्याचं आहे. कितीतरी योनी फिरून आपण इथं आलो. कशासाठी आलो? चांगला विचार करा. घर दार, बायका पोरं, बंगले गाड्या म्हणजे काय आपला संसार नाही. आणि दुरून आलो मी गा, दुःख झाले दारू यावेळी येत होते होती. याचे कारण काय कारण होतं? कारण काय होतं? करम महाराज सांगता, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून यावेळी येत होती. ह्याचे कारण मग काय कारण होतं? कारण काय होतं? अरे महात्मे जन्माला आले कारणासाठी, मग काय करेन त्यांचं कारण त्यांनी पूर्ण केलं नाही का? काय घातली मुक्तीची गवांदी, निरळी मांदी वैष्णवांची. त्यांनी वैष्णवाची मांदी मिळवली राजा. म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथ्या एवढ्या साजऱ्या होतात आणि मोठ्या उत्सवाने होतात. मोठ्या उत्सवाने होतात. आता बाबांचा विचार केला बघा, केरोबाबांचा विचार केला ना राजा, अशी मूर्ती होती. तुम्ही तो उभे नसते राहिले, आम्ही राहत नव्हतो त्यांच्या समोर उभे. बाबा लय मारायचे, ते समोर गेलं ना लय मारायचे. आमच्याच घरी राहायचे, ते आमच्या घरी राहायचे. आम्ही गावात राहत होतो त्यावेळेस, इकडे नव्हतं राहत, गावात राहत होतो. आता लहान नव्हतं, आम्हाला काय कळायचं नाही. पण आम्ही जरा बडबड केली ना, सटकन ठेवून द्यायची. तुम्ही नाही, आम्ही पाडलेले म्हणून सांगतो. असे होते. पण माझे मोठे बाबा झाले, नारायण बाबा झाले, माने बाबा झाले, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, खूप प्रेमळ मूर्ती, खूप प्रेमळ, लय प्रेमळ मूर्ती. त्यांच्याकडे बघितलं ना, बाबांकडे बघितलं ना, आमच्या बाबांच्याकडे सांगते मी, राजा कोणाची किती अवस्था होत नसली ना, फक्त बाबांच्या डोळ्यात पाहायचं, फक्त बाबांच्या डोळ्यात पाहायचं. तिथं अवस्था झाली नाही तर 101 रुपये तुम्हाला बक्षीस देईल. इतकं बाबांच्या डोळ्यात पावर होती. माझ्या हंडे भाऊ बसलेले समोर, बाबांच्या डोळ्यात तेवढी पावर होती. नुसतं बघितलं तरी त्यांची अवस्था व्हायची. मोठ्या बाबांनी जवळ घेतलं, अलिंगाला संताची दिव्य झाली माझी काय. बाबांनी फक्त जवळ घेतलं, अवस्था झाली पाहिजे. हात ठेवला मस्त की प्रसाद देऊन केले सुखी, फक्त प्रसाद देऊन त्यांनी सुखी केलं. राजा हो, खूप 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 सांगायचं वाटतं की झालं कसं. अरे वा, असं ते अजून पुष्कळ सांगायचंय, पण आता पुढच्या वर्षी बघू आपण सत्य काय.
त्यावेळेस बघू, विचार करू. असू द्या, कोणीतरी आता सगळे माझेच भाऊ आहे आणि मला अंडे भाऊंचं माझं त्यांना सांगितलंय अजून माझी ज्ञानेश्वरीची पूर्तता अजून झाली नाहीये. आमचं बोलणं झालं होतं, ज्ञानेश्वरीच पूर्ण करते, सेवेला पूर्णविराम देते. पुन्हा श्री